नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. गाजरची खीर बनवायसाठी मी एक बाउल भरून गाजर किसून घेतले. आता एका वाटीमध्ये मी जवळजवळ 4 चमचे सुगंधित चिनोर तांदूळ घेतले. तुम्ही बासमती राईससुद्धा घेऊ शकता, पण याचा सुगंध खीरमध्ये खूप छान येतो म्हणून मी हे सुगंधित चिनोर तांदूळ घेतलेत आणि हे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि अर्धा ते 1 तास पाण्यात भिजवून घ्यायचे. आता खीर बनवायसाठी मी गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 1 चमचा तूप टाकून घेतले. तूप थोडं वितळले की त्यामध्ये आपण किसलेलं गाजर घालायचे. आता तूप वितळलेलं आहे. आता मी याच्यात गाजरचा किस टाकून घेते. जवळजवळ 5 मिनटं हा किस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. आता गाजर छान तुपामध्ये परतून घेऊया. जवळजवळ 5 मिनटं हा गाजर मी तुपामध्ये परतून घेणार आहे. गाजर तुपामध्ये परतून झाले की यानंतर इथे मी घेतले आहे 1 लिटर दूध. आता किसलेल्या गाजरमध्ये दूध टाकून घ्यायचे. सगळं दूध एकचदा टाकायचे नाही, थोडे थोडे करून मी दूध टाकणार आहे. आधी थोडे दूध मी यात टाकून घेतले आहे आणि बाकीचे अर्धे दूध नंतर टाकणार आहे. आता हलवा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आणखीन थोडे दूध मी यात टाकून घेतले. आता आपण बघूया आपले तांदूळ किती भिजले आहेत ते. जवळजवळ 1 तास झाला आहे तांदूळ भिजवून आणि तांदूळ आपले छान भिजलेले आहेत, छान फुलून आले तांदूळ. आता हे तांदूळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. यासाठी मी सर्व तांदूळ वाटीतले मिक्सर बाउलमध्ये काढून घेते आणि यानंतर इथे घ्यायचे आहे एक अर्धी वाटी काजूसुद्धा मी याच्यात टाकून घेणार आहे आणि याची बारीक पेस्ट करायची, म्हणजे आपल्या गाजर खीरमध्ये एक छान क्रीमी असं टेक्स्चर येईल, दाटसरपणा येईल. त्याच्यासाठी काजू पण मी इथे टाकून घेते आणि ते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता भिजलेले तांदूळ आणि काजू यांची छान मी पेस्ट करून तयार आहे. ती मी या खीरमध्ये टाकून घेतली. आता खीरमध्ये याचे छान दाटसर आणि क्रीमी असे टेक्स्चर येईल. खीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तांदळाच्या खीरमध्ये गाठी होऊ नये म्हणून जवळजवळ 5 मिनटं कंटिन्यू चमच्याने खीर हलवत राहायची. तांदूळ पूर्ण खीरमध्ये मिक्स झाले का मग याच्या गाठी होत नाही. आता इथं मी घेतली आहे जवळजवळ 1 वाटी साखर आता या स्टेपला टाकून घ्यायची. सुरुवातीला साखर टाकली तर खीरमध्ये एक पातळपणा राहतो आणि खीर लवकर आटत नाही, त्यामुळे लगेच खीर टाकायची नाही. आता या स्टेपला मी आपली खीर थोडी आटली आहे, या स्टेपला मी साखर टाकून घेतली. आता यानंतर इथे मी टाकले आहे कंडेन्स मिल्क. जवळजवळ 2 चमचे कंडेन्स मिल्क मी यात टाकून मिक्स करून घेतले. अर्धी वाटी टाकून झालेला आहे, अर्धी वाटी मी नंतर टाकणार आहे. आता खीर व्यवस्थित कंडेन्स मिल्क खीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कंडेन्स मिल्कचा खीरमध्ये छान फ्लेवर येतो आणि खीरमध्ये एक क्रीमी टेक्स्चरही येते. आता तुम्ही बघत असाल की आपली खीर किती दाटसर क्रीमी असं टेक्स्चर खीरला आलेलं आहे. आता खीर मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. यानंतर आपल्या खीरचा सुगंध वाढवण्यासाठी इथे टाकायची आहे इलायची पावडर. इथे मी 3-4 इलायची घेतल्या आहेत आणि इलायचीची पावडर या खीरमध्ये आता मी टाकून घेणार आहे. इलायचीची पावडर टाकून घेतली आणि इलायचीचे सालीसुद्धा मी याच्यात टाकून घेतल्या आहेत. याचा फ्लेवर खूप छान उतरतो खीरमध्ये. आता खीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता खीरमध्ये मी टाकणार आहे ड्रायफ्रूट. कोणत्याही स्वीटच्या पदार्थामध्ये ड्रायफ्रूट तर नक्कीच घातले जातात. याने स्वीटची चव खूप छान उतरते त्याच्यामध्ये. आता ड्रायफ्रूट मी याच्यात टाकून घेतले आहेत. काजू, बदाम, पिस्ता, पंपकिन सीड्स आणि काही मनुके पण मी इथे घेतले. मनुके खीरमध्ये खूप छान लागतात म्हणून मी इथे मनुकेसुद्धा टाकून घेतलेत. आता सर्व ड्रायफ्रूट खीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता खीर मी बाउलमध्ये सर्व करून घेते. खूप छान क्रीमी टेक्स्चर आलं आहे खीरला. आता सगळी खीर मी बाउलमध्ये टाकून घेणार आहे आणि यामध्ये आता गार्निशिंगसाठी टाकणार आहे ड्रायफ्रूट्स, जे खीरमध्ये खूप
छान स्वाद देतात. हिवाळ्यामध्ये तुम्ही अशी गाजरची खीर नाही बनवली तर काय बनवलं? यासाठी ही गाजरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. खीर पण इथे आता छान सर्व करून तयार आहे. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.